मुंबईच्या महापौरांना मुंबईपेक्षा ढाकामध्ये जास्त रस. नाले सफाईची कामं अपूर्णच. भाजपने मुंबईला बुडवून दाखवलं. आदित्य ठाकरे यांचा निशाणा. महापौर ऋतू तावडेंसमोरच पालिका अधिकारी मॅनहोलमध्ये पडला. पाहणी दौऱ्यावेळी सायन परिसरातील घटना. ऋतू तावडेंकडून कानउघडणी. मॅनहोल उघडे आढळल्यास थेट कारवाईचा दिला इशारा. मुंबईसह उपनगरात पावसाचा धुमाकूळ. कुर्ला, किंग सर्कल, सायन, साकीनाका परिसरात पाणी साचलं. तर वसई विरारसह नालासोपाऱ्यातील रस्ते जलमय. सेंट्रल पार्क, नागिनदास रोड, टाकीपाडा या परिसरात गुडघ्याएवढं पाणी साचलं. पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई. वसई विरारसह दादरमध्ये झाड कोसळल्याने वाहनांचं मोठं नुकसान. वाहतुकीवरही परिणाम. विक्रोळीत संरक्षक भिंत कोसळली. सुदैवानं जीवितहानी नाही. जोरदार पावसामुळे ठाण्यात अनेक ठिकाणी झाडांची पडझड. चरईमध्ये कारवर झाड कोसळलं. तर दुसरीकडे ठाणे महानगरपालिकेच्या परिसरात एका हॉटेलवर झाड कोसळल्याची घटना. राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता. मुंबईसह पालघरला पावसाचा रेड अलर्ट. रायगड, सिंधुदुर्ग, साताऱ्याला येलो अलर्ट. तर पुणे, पालघर, जळगाव, नाशिक, अहिल्यानगरमध्ये विजांच्या सह वादळी पावसाचा इशारा. मुसळधार पावसामुळे कोपर, खैराणे आणि तुर्भे दरम्यान रेल्वे रुळाखाली मोठा भगदाड. रुळाखालील खडी वाहून गेल्यानं रेल्वे सेवा विस्कळीत. प्रवाशांना याचा फटका. हिमाचल प्रदेशातील किन्नौरमध्ये पूल कोसळला. पूल पार करताना वाळूने भरलेला ट्रक नदीत कोसळला. ट्रक चालकाला किरकोळ दुखापत. 3 जिल्ह्यांचा संपर्क तुटला. अरुणाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाची दाणादाण. होस टू पोटीन रस्त्यावर दरड कोसळली. इटानगरहून झिरोकडे येणारी वाहतूक ठप्प. प्रशासनाकडून ढिगारा उपसण्याचं काम युद्धपातळीवर.